सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नायगाव जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहाराबाबत स्पष्टता, चुकीच्या बातम्यांचा पर्दाफाश। नायगाव जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहाराबाबत गेल्या काही दिवसांपासून काही वृत्तपत्रांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध होत होती। यामुळे शाळा आणि पोषण आहार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर हे वृत्त अपूर्ण आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे। सिटी इंडिया न्यूजने या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उर्दू व मराठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली। या चर्चेत पोषण आहार गुणवत्तापूर्ण असल्याचे निदर्शनास आले। विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे आहार दिला जात असून कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही। शालेय व्यवस्थापन समितीनेही हा गैरसमज दूर करत भविष्यात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे। तसेच गावातील राजकारण शाळेच्या कामकाजावर परिणाम करू नये असा महत्त्वाचा संदेश मुख्याध्यापक आणि समिती अध्यक्षांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी, संभाजीनगर। तुम्हाला जे खिचडी येते शाळेमध्ये, तर त्या खिचडीची क्वालिटी कैसी है, म्हणजे ते खिचड़ी के टेस्ट आपको कैसा लगता है? बहुत अच्छा लगता है। टाइम पे आती है खिचड़ी स्कूल में? टाइम पे आता है खिचड़ी? सब यस। खिचड़ी के बारे में आपको कोई शिकायत है क्या? हाँ? किसी को भी नहीं है? कुछ टाइम के आपको मिलती है, पोट भर खिचड़ी मिलती है आपको खाने के लिए? मिलती है सबको? हाँ? कुछ भी नहीं, ऐसा बोलने जैसा कुछ भी नहीं कि कुछ ऐसा आता है। टेस्ट कैसा है खिचड़ी का? बहुत अच्छा है। अच्छा है, बेस्ट है खिचड़ी का टेस्ट। तर आपण बघू शकताय की नायगावमधील ज्या शाळेवर आपण आलेलो आहेत, तर त्या ठिकाणी मुलंही म्हणतायत की शाळेची जे काय शालेय पोषण आहारामध्ये येणारी जी खिचडी आहे, तर ती त्याची टेस्ट स्वतः मुलं सांगतायत की खूप छान पद्धतीने त्याची टेस्ट आहे। परंतु काही लोक आहेत गावामध्ये की ती शाळेची बदनामी करतायत, गावाची बदनामी करतायत आणि शालेय पोषण आहारामध्ये जे खिचडी करतात त्यांची बदनामी करतायत। त्याची सखोल आता माहिती आपण पूर्ण काही शाळेचे मॅनेजमेंट आहेत, शाळेची कमिटी आहेत, त्यांच्याशी बोलून आपण पुढील चर्चा करणार। काही गैरप्रकार झालेला आहे, तर त्या गैरप्रकाराबद्दल आज आपल्यासोबत आहेत सुलेमान शेख आहेत, जे की उपाध्यक्ष यांचे पती आहेत आणि शाळेचं बरंचसं काम ते बघतात। तर नेमकं काय प्रकरण झालं होतं त्या दिवशी? काय नाही, आम्हाला ते खिचडी वेगळी करत आहे अलग अलग, आमचा तेच मुद्दा होता। या चोरी चपाटीचा काय मुद्दा नहीं है, ये यहाँ पे कोई चोरी चपाटी होती नहीं है, ना होंगी अभी। अच्छा, म्हणजे तुमचं म्हणायचं की शाळेमध्ये कोणतीही चोरी चपाटी झालेली नाही आहे, परंतु जे आरोप लागले मग ते कसे आरोप लागले? बाहेर कोणाचं काही म्हणणं होतं का याच्यावर? तुम्हाला कोणी काही सांगितलं का? नाही, कोणी म्हणलं नव्हतं, आमच्या कमिटीचाच हे हे होता। कमिटीचा कार्यकर्ता होता तुमचे? हाँ, कमिटीचंच आम्हाला असं वैसा हो रहा तो मला फिर इस पे तुम कार्रवाई करो। अच्छा, तर ती जे पेपरला जी बातमी दिली, तर ती तुम्हाला द्यायची होती की कशा पद्धतीने दिली थी? ये आमच्या हमारे स्कूल का चल रहा था, ये पेपरबाजी का इसमें कोई नहीं था, बाद में वो पेपरबाजी कर डाले। तो अभी आपका क्या कहना है ये सब मैटर पे? अभी आपका क्या कहना है? नहीं, जो आज चल रहा है फिर ये चलने दो। अच्छा, अभी सब फिलहाल अच्छा जो चल रहा है इसका अभी अच्छा चल रहा है क्या? लेकिन हाँ, मुख्याध्यापक जसं आपण बोललो तसं उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडनं आपण तिथली परिस्थिती जाणून घेणार आहोत। मॅम, नेमकं काय प्रकरण आहेत ते? ये लोगों ने पेपर देने से पहले हमारे को राइटिंग में कुछ बताया नहीं, सिर्फ ज़बानी आकर यहाँ कह रहे थे कि अलग अलग बनाइए। हमने दोनों समिति की सहमति से हम यहाँ पर एक जगह बना रहे हैं, वहाँ पर जगह नहीं है। यहाँ पर मराठी में जगह नहीं है और वहाँ पर उर्दू में साटा रखने के लिए भी जगह नहीं है, और किचन शेड वहाँ पर एक अच्छा बना हुआ है, इसलिए एक ही जगह बनाते। और ये समिति से हमारे कुछ तकलीफ भी नहीं है। ये समिति आने के बाद में यहाँ पर इलेक्ट्रिशियन का काम भी बहुत अच्छा किए, पंखे वगैरह लगाए और बच्चों के बैठने के लिए चटाइयों का इंतज़ाम किए, पानी का इंतज़ाम किए और बहुत बेहतरीन तरीके से बच्चे चल रही थी कार्रवाई। तो पिछली समिति से ये समिति अच्छा काम कर रही है? अच्छा काम कर रही है। अभी बच्चों को भी कोई दिक्कत नहीं है? परेशानी कुछ भी कुछ नहीं भी नहीं है, है। जो प्रॉब्लम रहा उनको बताए तो वो सॉल्व करते हैं अपना। अच्छा, और अभी जो शालेय पोषण आहार की खिचड़ी वगैरह आती है, तो उसका आपको कुछ प्रॉब्लम? नहीं, कुछ प्रॉब्लम नहीं है अपने को। हम उर्दू में बनती है और यहाँ पर आती है, पूरा सबमिट होता है, हर एक को मिलती है, ऐसा नहीं है कि नहीं मिलती है। अंडे, केले वगैरह जो भी है हमारा अठवाड़े के हिसाब से जो वो सब वाटअप होता है। नायगाव येथील शालेय पोषण आहारामध्ये काही तांत्रिक बाबी लोकांनी सांगितल्या गावामधील की इथे चोरी होते, चपाटी होते, शालेय पोषण आहार वेळेवर येत नाही आणि टेस्ट व्यवस्थित नसते। तर असं बरंचसं म्हणणं आहे त्यांचं की
अशा गोष्टी घडतात. परंतु शाळेचे मुख्याध्यापक आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, नेमकं काय शाळेमध्ये शालेय पोषण आहाराबद्दल जे काय 2-3 दिवसापासून होतंय, भांडण चालू असतील किंवा काही बोलणं चालू असेल कोणाचं, तर त्याबद्दल काही आम्हाला माहिती सांगा. सर, मी शाळेचा मुख्याध्यापक एक जबाबदार व्यक्ती आहे आणि मी कोणतंही कार्य हे जबाबदारीने करतो आणि ते माझं कर्तव्य आहे. संबंधित जे तक्रारदार आहे यांनी आमची कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं की बा असं असं आहे, आम्ही त्यांच्या शंकाचं निरसन नसतं केलं तर त्यांनी पुढील कारवाई करायला पाहिजे होती. परंतु माझ्या शाळेमध्ये माझे 24 कॅमेरे बसवले, CCTV कॅमेरे, आणि CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली इथे माझ्या मराठी शाळेमध्ये किचन शेड नसल्यामुळे, किचन शेड हे उर्दू शाळेमध्ये आहे, इथून माल तिथे शिजवण्यासाठी नेला जातो. हा पण दोन्ही शालेय व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार हा शिजवला जातो आणि उर्दू शाळेचा आणि मराठी शाळेचा एकाच ठिकाणी साठा आहे. उर्दू शाळेमध्ये साठा ठेवण्यासाठी पुरेशी उपयुक्त जागा नसल्यामुळे दोन्ही शाळेचे अध्यक्ष आणि दोन्ही शाळेचे सर्व सदस्य यांच्या विचाराने हा साठा इथं ठेवण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत माझ्या शाळेचा शालेय पोषण आहाराचा दर्जा हा उत्कृष्ट आहे आणि ही कमिटी आल्यापासून आणखी त्याच्यात दर्जा सुधारण्यात आला. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसनपट्ट्या आणल्या, त्यांना दस्तरखाने ठेवण्यात आले, नवीन प्लेटा देण्यात आल्या, पाण्याचे जार माझ्या मराठी शाळेला दर दिवशी 10 जार लागतात. उर्दू शाळेला त्याच्या दुप्पट लागतात कारण त्यांची पटसंख्या जास्त आहे. माझी पटसंख्या 300 आहे आणि दोन्ही शाळेच्या अध्यक्षाचं आणि सदस्याचं आम्हाला संपूर्ण सहकार्य आहे. परंतु काही थोडशा राजकारणामुळे, गावातील राजकारणामुळे शाळेमध्ये हे राजकारण आलं आणि माझी गावकऱ्यांना आणि ज्यांनी हा तक्रार केली यांना नम्र विनंती की शाळेमध्ये राजकारण आणू नका. तुम्ही राजकारण फक्त विद्यादानासाठी करा, हेच माझं एवढं म्हणणं आहे. आज आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी सांगितलं की राजकारण हे फक्त तुम्ही शाळेच्या शिक्षणासाठी करा, परंतु कोणतेही शालेय पोषण आहार असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी राजकारण करू नका. तर अशा जे राजकारण गावामध्ये करत आहे शाळेच्या याच्यामध्ये, तर यांनी राजकारण करू नका असं कमिटीमार्फतही त्यांचं सांगण्यात येतं आहे आणि शाळेमार्फतही सांगण्यात येतं आहे.